जलगांव के भुसावल में एक पीड़ित युवक के साथ हुई अमानुष मारपीट के मामले में पीड़ित की मां ने न्याय की गुहार लगाते हुए मंत्री गुलाबराव पाटिल से मुलाकात की। मंत्री गुलाबराव पाटिल को अपने मोबाइल में बेटे की पिटाई का वीडियो दिखाते हुए पीड़ित मां के आंसू छलक पड़े। उन्होंने नम आंखों से मांग की कि जिस तरह उनके बेटे को नग्न कर बेरहमी से पीटा गया है, वैसा ही सलूक आरोपियों के साथ भी होना चाहिए। दोषियों पर कड़ी कार्रवाई की जानी चाहिए। इस संबंध में उन्होंने मंत्री को एक लिखित ज्ञापन भी सौंपा। स्थिति की गंभीरता को समझते हुए मंत्री गुलाबराव पाटिल ने मां को ढाढ़स बंधाया। उन्होंने कहा, घबराइए मत, रोइए मत, मैं आपके साथ हूँ। मंत्री ने आरोपियों के खिलाफ सख्त कार्रवाई का आश्वासन दिया और साफ शब्दों में कहा कि किसी को भी इस तरह कानून हाथ में लेकर मारपीट करने का अधिकार नहीं है। इसके साथ ही उन्होंने तुरंत पुलिस अधीक्षक को कड़ी कार्रवाई के निर्देश दिए। मीडिया से बात करते हुए पीड़ित मां ने दर्द बयां किया कि वह पिछले 4 महीनों से न्याय के लिए भटक रही थी। उन्होंने कहा कि मीडिया में खबरें आने के बाद ही पुलिस नींद से जागी है। इसके लिए उन्होंने पत्रकारों का भी आभार जताया। जकी अहमद, खानदेश टाइम्स न्यूज, जलगांव। याला लग्न केलं, ते लग्न झाल्याशिवाय त्यांना पण त्याचं महत्त्व समजणार नाही की इज्जत काय असते। आज माझा डिप्लोमाला मुलगा 18 वर्षाचा आहे। मी एवढीच कमाई करेन, फक्त तेवढं जर झालं तर आयुष्यात माझी तीच कमाई राहील त्याला देण्याची। त्याला आयुष्यात जगताना स्वाभिमान वाटेल सर। काही काळजी करू नका, निघा, रडू नका तुम्ही, आम्ही आहे। व्यवस्थेचा प्रश्न गंभीर झालेला आहे भाऊ। अनेक ठिकाणी अमानुष मारहाण असतील, विद्यार्थ्यांच्या बॅगमध्ये चॉपर, चाकू, विद्यार्थ्यांमधील एकमेकांवरती हल्ले यासारख्या अतिशय एक सामाजिक समस्या जी आहे ती एक समोर येताना दिसते। त्या ठिकाणी एसपी साहेबांनी स्वतः ती कैफियत मी त्यांना सांगितलेली आहे आणि त्यांनी जर ते केलेलं असेल, ठीक आहे, त्या मुलाची चूक असेल तर त्याच्यावरही गुन्हा दाखल होईल, पण चूक केल्यानंतर शिक्षा देण्याचा अधिकार त्यांना नाही आहे। शिक्षा देण्याचा अधिकार पोलीस प्रशासनाला आहे आणि जर कोणी कायदा हातामध्ये घेत असेल तर निश्चितपणे त्याला वठणीवर आणू। 4 मुलांनी नेऊन नग्न करून 2 ठिकाणी मारहाण केली। पहिल्यांदाही नग्न करून मारलं, दुसऱ्यांदा आणि चीज करत व्हिडिओ व्हायरल केले। तर ही 23 एप्रिलची घटना आहे। त्याच्यानंतर मी गिरीश महाजन, एसपी, डीएसपी सगळ्यांना पेनड्राईव्ह थ्रू पेन केले, पर्सनली पण जाऊन भेटलेत। पण परवा मी कलेक्टर सरांना भेटल्यावर जी हालचाल झाली आणि जेव्हा मला इथे येऊन जे पत्रकार बंधू भेटले, म्हणजे माझं रक्षाबंधन मला वाटतं या निमित्ताने सफल होईल आणि मी ते सेलिब्रेट पण करणार आहे की यांच्यामुळे माझ्या मुलाला न्याय मिळेल। त्या दिवसापासून ह्या प्रोसेसला थोडी हालचाल चालू झाली। तर माझी एकच विनंती आहे की त्याला जर सभ्यतेने जगण्याचा आणि एक चांगला सुजाण नागरिक बनवायचा असेल तर जसं माझ्या मुलाला नग्न करून मारलं तसंच त्या मुलांसोबत झाल्याशिवाय मला न्याय मिळणार नाही। बातम्यानंतर त्यांना वाटलं की एफआयआर चुकीचा घेतला, मेडिकल चुकीचा झाला। तोपर्यंत मी बोलत होते, तोपर्यंत त्यांनी त्याचा काहीच पाठपुरावा घेतला नाही। मीच त्यांच्या मागे फिरत होती। कारण काल पहिल्यांदा असं झालं की सरांनी मला बोलवलं, पीआय सर नाही भेटले, पण वाढीव कलमसाठी त्यांनी माझ्याकडून लिहून घेतलंय। हा, जबाब दिलाय। आज पालकमंत्र्यांमुळे तर मला अजूनच समाधान वाटलं की तुम्ही घाबरू नका, जी प्रोसेस होईल मी त्याच्यासाठी तुम्हाला मदत करेल। माझी मागणी एकच आहे, जसं माझ्या मुलाचे कपडे काढले तसे त्यांचे काढल्याशिवाय त्यांनाही त्या क्रूरतेची गांभीर्य किंवा काय लाज असते हा प्रकार कळणार नाही। तर जशाला तशी शिक्षा दिल्याशिवाय ह्या समाजात जे तरुण पिढी आहे ती सुधारणार नाही। हे मुलं हे सौरव सोनोने, वासिफ शेख आणि सिद्धेश गणेश महाडिक आणि सागर साळुंके। पण त्या दरम्यान म्हणजे 24 तारखेला पोलीस स्टेशन मध्ये पण पोलिसांनी सुद्धा माझ्या मुलाला मारले की छोट्याशा कारणावरून, त्या मुलांच्या याच्यावरून की चुकीचं वक्तव्य तो मुलगा करत होता आणि याला राग आला म्हणून 3 पोलिसांनी पण इतकं बेदम मारलं। तर 45 डेज माझ्या मुलाचं तोंड लॉक होतं, त्याला स्ट्रॉ सुद्धा तोंडात जात नव्हती। मला सिटी स्कॅन करावं लागलं। सिटी स्कॅन मध्ये मायनर फ्रॅक्चर सांगितलं, पण जेव्हा गव्हर्नमेंटच्या ट्रामा केअरला मेडिकल झालं ते एकदम रिपोर्ट नॉर्मल होता। तेवढ्यासाठी माझ्या मुलाचा व्हिडिओ व्हायरल झालं हे तर आम्हाला समाजात राहणं, बाहेर निघणं किंवा मुलासाठी पण खूप हे होतं की आम्हाला असं वाटायचं घरात मरून जावं। पण मला एक कळलं की माझ्या मुलाला या वयात केलं, मुलींवर होतं, पण आपण पुढे गेल्याशिवाय बाकी मुलांसोबत हे होऊ नये आणि कुठेतरी त्यांना वचक बसावा। आज त्याला केलं, उद्या मला किंवा माझ्या मिस्टरांना ही प्रोसेस ते करतील, तर ती त्यांची दहशत कमी करण्यासाठीच मी पुढे गेले। आरोपीकडनं पोलिसांवर दबाव वाटतो म्हणून कारवाई जी आहे मला आरोपीकडनं दबाव वाटतो का पोलिसांनाच याच्यात काही गांभीर्य वाटलं नाही ह्याच्यात तर मी पण समर्थच आहे, कारण प्रोसेस काहीच होत नाहीये। मी देवेंद्र फडणवीसांनाही मेल केला की आम्हाला 15 ऑगस्टला आत्मदहनाची परमिशन तरी द्या, असं नग्न करून मारहाण करून जगण्यापेक्षा तसं मेलेलं आम्हाला जास्त बेटर वाटेल। त्यांचा रिप्लाय आला की प्रोसेससाठी पुढे पाठवलाय, पण बाकी सगळ्यांचंच प्रोसेससाठी पुढे पाठवलं। प्रोसेस ऍक्च्युअली काय ते होतच नाहीये ना। त्याच्या कारवाईसाठी मी समाधानी आहे। मी सर्वात महत्वाचं म्हणजे कलेक्टर सर, पत्रकार
आणि आज तर पालकमंत्री सगळ्यांचे मनापासून धन्यवाद मानते.